बातमी पावसासंदर्भातली आहे। राज्यात पावसाचा जोर काहीसा ओसरलाय, तरी 25 ते 29 जुलै दरम्यान मुंबईसह कोकण, गोवा आणि घाट माथ्यावर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी बरसणार आहेत। पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी भागात दक्षिण कोकणाच्या तुलनेत जास्त पाऊस असेल। पुण्याच्या घाट माथ्यावर पावसाचा रेड अलर्ट हा कायम आहे। दरम्यान गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानं अखेर मुंबईकरांची पाण्याची चिंताही दूर केली आहे। मुंबई महानगराला पाणी पुरवठा करणाऱ्या शहापूर तालुक्यातलं तानसा आणि मोडक सागर धरणानंतर आता भातसा धरण सुद्धा शनिवारी भरून वाहू लागलंय। आषाढी एकादशीच्या दिवशी धरणाचे 5ही वक्र दरवाजे उघडण्यात आलेत, त्यामुळे मुंबईच्या पाणी साठ्याला मोठा दिलासा मिळालाय। नदीकाठच्या गावांना मात्र प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलाय। तिकडे उजनी धरणावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। उजनी धरण पाणलोट क्षेत्राच्या धरण साखळीतल्या धरणांमधून पाण्याचा विसर्ग होतोय। शिवाय पुणे जिल्ह्याच्या पश्चिम घाट माथ्यावर सुद्धा पाऊस झालाय आणि त्यामुळे उजनी धरणाची पाणी पातळी झपाट्यानं वाढली आहे। दौंड बंधाऱ्यामधून भीमा नदीपात्रात सध्या 62,788 क्युसेकनं पाण्याची येवा होत आहे। तर परिणामी गेल्या 48 तासात उजनी धरणात 10.7 टीएमसी इतका पाणीसाठा वाढलाय। 24 जुलैला सकाळी 6 वाजता उजनी धरणात 96.7 टीएमसी इतका पाणीसाठा होता। तर आज 48 तासानंतर उजनी धरणात 106.85 टीएमसी इतका पाणीसाठा झालाय आणि उजनी धरण सध्या 80.63% क्षमतेनं भरलेलं आहे। एकूण गेल्या 48 तासात उजनी धरणात 10 टीएमसीहून अधिक पाणीसाठा झालाय, त्यामुळे आता उजनी धरण 100% क्षमतेनं भरण्यासाठी 10 टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे। तिकडे लोणावळा ते कर्जत दरम्यानच्या घाट विभागात मुसळधार पावसामुळे बाधित झालेल्या 3ऱ्या रेल्वे मार्गिकेच्या दुरुस्तीचं काम मध्य रेल्वेकडनं युद्ध पातळीवर सध्या सुरू आहे। मध्य रेल्वेनं डाऊन आणि मध्य मार्गिका यशस्वीरित्या पूर्ववत केली आणि त्यानंतर आता 3ऱ्या मार्गिकेचं काम वेगानं हाती घेतलंय। अभियांत्रिकी पथक, तांत्रिक कर्मचारी आणि यंत्रसामग्री आव्हानात्मक भूप्रदेशात दरड, मातीचा ढिगारा हटवण्यासाठी 24 तास काम करत आहे। 28 जुलैपर्यंत मेल एक्सप्रेस गाड्यांवरचे निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। सध्या या दुरुस्तीचं काम मध्य रेल्वेकडनं युद्ध पातळीवर सुरू आहे।